या ठिकाणी मात्र चांगली स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं त्यांनी चषक सुद्धा जिंकलेले आहे. सौरभ टू अनिल मडवी. हो शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटीचा टोल लागलाय आणि क्षेत्ररक्षण मात्र काही करू शकत नाही. बंदुकीच्या गोळीमधून जसं निघाला तसा चेंडू सुद्धा तसाच गेला, बॅटीचा स्पर्श झाला आणि सीमारेषा पार गेला. चौकार. सुरुवात चांगली केली अनिल मडवी आणि हार्ड हिटर आहेत मात्र या संघाचे. येस येस मित्रांनो, जर अनिल मडवी इकडून जर मात्र टिकला ना तर धावसंख्या नक्कीच आपल्याला मोठी पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन तयार सौरभ जाधव. स्ट्राईकवर असेल अनिल मडवी. सुरुवात चांगली केली, श्री गणेश झालाय संघाचा. पाहूया पुन्हा एकदा खेळपट्टीचा विचार केला तर मात्र आतापर्यंत इकडे मात्र खेळपट्टी सुकी आहे, अजून कडकली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. हो चांगला चेंडू होता, ब्लॉक होलचा होता, परंतु फलंदाजांनी हेलिकॉप्टर फटका खेळलाय तोपर्यंत मात्र 2 धावा. हो यस स्लिप झालेत. क्षेत्ररक्षण चांगलं होते परंतु मात्र स्लिप झालं. रिप्ले मध्ये तुम्ही पहा मित्रांनो. यस तुत्तुम मेम्मे गिर गया मेम्मे. भाई यहाँ पे बारिश अभी हुई नहीं है, आप रुको थोड़ा. 2 चेंडू मध्ये 6 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा मित्रांनो थोडंसं चिकळ आहे, थोडंसं बघून खेळा, थोडंसं आरामात घ्या चेंडू. पुन्हा एकदा ओ वा स्लोवर 1 होता परंतु फलंदाजाला कुठे मिस आउट नाही केलाय, नकारात्मक चेंडू येतोय. पहा मित्रांनो रिप्ले मध्ये नक्कीच त्या मित्राचा व्हिडिओ येणार आहे, कदाचित इन्स्टा रील्सला सुद्धा येऊ शकतो. पुन्हा एकदा वाह काय चेंडू होता. LBW नाहीये मित्रांनो, पावसाळी रबल बॉल क्रिकेट आहे, LBW नाहीये मित्रांनो. काय चेंडू होता रिप्ले मध्ये तुम्ही पहा मित्रांनो, ब्लॉक होलचा होता. येस नक्कीच LBW असता तर आउट दिला असता पंचाने, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईकवर प्रमोद मडवी. नवीन फलंदाज आहेत. ओ ग्लान्स केलं ऑफसाईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हरच्या वरून रिजन वरून, तोपर्यंत 2 धावा मात्र धावून काढल्यात. येस इकडे मात्र सिंगल डब्याने सुद्धा धावसंख्या होऊ शकते हे मात्र दाखवून दिले. भोरमत संघाची सुद्धा सुरुवात चांगली झाली होती परंतु राहुल लवकर बाद झाले, भावेश लवकर बाद झाले, तसेच अविनाश सुद्धा लवकर बाद झाला. कुठेतरी धावसंख्या मात्र प्रॉपर उभारू शकले नाहीत. परंतु आता सामना चालू आहे तो म्हणजे निजामपूर वर्सेस सॉरी नकारात्मक चेंडू आहे. मालुस्ते आणि कडापे यांच्यामध्ये चालू असलेला सामना. पुन्हा एकदा हो शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. वाह कमळाबाई झेल सोडलाय. ए बाबा तू काय केले, काय सोडले बाबा, तू काय खाल्लंस आज? हा शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल मला असं वाटतंय. पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो, एंटरटेनमेंट होणारच आहे तुमचं, कारण का या स्पर्धेमध्ये ही झळक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा मित्रांनो ऊन सुद्धा इकडे चांगलं कडकडीत आलेलं आहे. तसेच आमचे परम मित्र तुषारजी पानसरे त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तर त्यांना सुद्धा मी विनंती करू आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा सौरभ. ओ शॉर्ट पिच चेंडू होता,
ग्लान्स केला पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय पण गचाळ क्षेत्ररक्षण होतंय पुन्हा एकदा. अजून तर मित्रांनो आम्ही सामने पाहिले त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची कुठेतरी साथ मिळत नाहीये गोलंदाजाला. शतक संपले, शतकच्या अखेरीस धावसंख्या 12 धावसंख्या. सांगतो नक्कीच वेळेचा अभावी आपण घ्यायचा आहे. धावसंख्या तुम्हाला सांगतो, धावसंख्या ती म्हणजे 15. पुन्हा एकदा ओहो वा काय फटका आहे मित्रांनो. आले काय बॉल आले का? गेला 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 षटकार. नवीन गोलंदाज होता तो म्हणजे निखिल आणि काय हल्ला केला निखिलच्या विरोधात तो म्हणजे अनिल मडवी याने. मित्रांनो रिप्ले तुम्ही पहा तर मला असं वाटतं सारसोळे गावामध्ये गेलाय की हा चेंडू परत मिळणार नाही. तर आयोजकांना हाच मोठा लॉस आहे चेंडूचा. काय फटका होता मित्रांनो सजवला अनिल मडवी याने. फुलटा चेंडू होता, मेजवानी होती, त्या मेजवानीचा मात्र पुरेपूर उपयोग करून घेतलाय या मात्र अनिल मडवी याने. गोलंदाजा मात्र कुठेतरी इथे मात्र दर्पण असेल कारण का पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय अनिल मडवी याने निखिलच्या विरोधात. पुन्हा एकदा निखिल काय करतोय. ओ टिप्पा थोडासा पाठी ठेवला परंतु उंची मिळाली नाही आणि क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा ओ शॉपी चेंडू होता, हुक केलाय थर्मॅनच्या रिझन ना आणि हा दणदणी तर चौकार. पंच कळवतेत गणेश रणपिसे की हा चौकार आहे. तीन चेंडूमध्ये 10 धावसंख्या मात्र इकडे कुठून काढले ते म्हणजे अनिल मडवी याने. यस मोठे फटके मित्रांनो अपेक्षित असणार. मी मगाशीच बोललो होतो अनिल मडवी हार्ड हिटर आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, कुठेतरी मोठा फटका खेळायचा, बॅटीची इनसाइड एज लागले पण ऑन साइडच्या दिशेने आलाय. उचलतो फेकतो क्षेत्ररक्षण परंतु इकडे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या शिवसेना कडप या संघाने. निखिल वरती आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्या मात्र कुठून काढले. पुन्हा एकदा अनिल मडवी. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावसंख्या झालेली आहे. ओ पुढे टाकला तर चेंडू बॅटीची इनसाइड एज लागली, थर्डमॅनच्या रिझनला जातोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या निखिलच्या शतकातला. हव्या मित्रांनो अजून मला असं वाटतं एक शतक बाकी असेल या इनिंग मधलं. पुन्हा एकदा निखिल. ओ मोठा फटका केलाच होता ऑन साइडच्या दिशेने पण मारत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. ते गचाळ क्षेत्ररक्षण होतं. पावसाळी क्रिकेट आहे, गवतामध्ये तुम्हाला बॉल मिळणं सहजच पूर्ण. आणि इकडे मात्र 30 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं शतक असेल हाणामारीचं स्लॉक ओव्हरचं हे शतक असेल. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं शतक घेऊन येतोय. यस ओहो हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक चूक करतोय कारण का स्लिप झाला तिकडे मात्र पाय त्यांचा. ईशान जाधव वैयक्तिक
पहिलं शतक टाकतोय संघाच्या वतीनं स्लॉग ओव्हर घेऊन आलाय. रिप्लेमध्ये पहा मित्रांनो कसा पाय स्लिप झाला त्यांचा. पुन्हा एकदा ईशान तयार प्रमोदसाठी. वा इकडे मात्र चेंडू थोडासा फिरलाय, गरकन गिरकी घेतलाय आणि एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन टिपलाय चेंडू. पुन्हा एकदा ईशान टू प्रमोद. ओहो पुन्हा एकदा इकडे मात्र मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी जरूर आहे परंतु इकडे मात्र धावचीत बाद झालेत प्रमोद. पंच कळवत आहेत रनआउटचा झालाय तर म्हणजे प्रमोद मडवी. वनडाऊनच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे अनिकेत. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 31 झाली ना, 31 31. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावसंख्या आले. नक्कीच स्ट्राईक मात्र अनिल मडवीकडे ठेवणार असणार आहे कारण का त्यांनी मोठे फटके खेळलेत. आता इकडून मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. वा पुन्हा एकदा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं मित्रांनो. पहा तुम्ही रिप्लेमध्ये बॅट्समॅनला चकवा दिला इकडून गोलंदाजाने. पुन्हा एकदा ईशान टू अनिल मडवी. ओ वा सलगचा मला असं वाटतं हा तिसरा चेंडू निर्धाव असेल. काय गोलंदाजी चालू आहे मित्रांनो मालूसच्या संघाकडून. पुन्हा एकदा ओहो क्या लगा है छक्का, हो गया हक्का बक्का. शेवटचा चेंडू मात्र मोठा फटका खेळलाय जरूर परंतु 4 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत ते म्हणजे ईशान जाधव याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पहा मित्रांनो शॉर्ट पिच चेंडू होता. अनिलने वळखला आणि आपले बॅट फिरवली तलवारीसारखी आणि चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावसंख्या झाले. 38 धावसंख्येचं लक्ष असेल मित्रांनो इकडे. कडापे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण का आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. आपण शतकं सुद्धा कमी केलेत या सामन्याद्वारे. आपण पहा मित्रांनो फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून आपला लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकाल. त्याच सोबत आपल्याला नक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक पहिल्यांदाच या दोन्ही मित्राने सोबत येऊन मात्र ही टुर्नामेंट मात्र आयोजित केली. ते पण नवी मुंबई ह्या ठिकाणी रब्बल बॉल स्पर्धा. प्रथम पारितोषिक असेल मला असं वाटतं 25,000. प्रथम पारितोषिक मला असं वाटतं 21,000 आहे. द्वितीय पारितोषिक 15,000 आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि तसेच अंतिम सामनावीर, मालिकावीर सुद्धा आहे. पहा मित्रांनो नवी मुंबई या ठिकाणी वा काय लाईनअपमध्ये चाललं आहे मित्रांनो. एकदा त्याच्यात सुद्धा लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये तुम्ही आपण पाहाल. शिस्त सुद्धा गरजेचं असते या क्रिकेटच्या खेळामध्ये कारण का तुम्हाला जर डिसिप्लिन नसेल तर क्रिकेट काही महत्त्व नाही खेळून. तुमचा डिसिप्लिन असणं गरजेचंच आहे. पंच कळवत आहेत की आपण लवकर सामना चालू करायचा आहे. यापुढील होणारा सामना चाच आणि शिरोळी दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज व्हायचं आहे. आपला आता मॅच इकडे मात्र होणार आहे.
चाचक विरुद्ध शिरोळी. तुषार पानसरे आपला संघ सज्ज राहायचंय. बोलो बोलो इकडं. सामना चालू होतोय पुन्हा एकदा. वाह, पहिला चेंडू मित्रांनो लॉक होलचा होता. फलंदाज मात्र इकडे चकवा खाल्लाय, परंतु स्ट्राईकवर असतील विवेक जाधव, नॉन स्ट्रायकर सौरभ जाधव. गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला प्राचार्य केलं ते म्हणजे प्रमोद मडवी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पाहूया धावसंख्येचा विचार केला तर 38 धावसंख्येचं लक्ष आहे. ओ हो हो हो, टिप्पा पडला आणि मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन झालं. दुसरा चेंडू निर्धाव टाकला ते म्हणजे प्रमोद मडवी याने. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तयार प्रमोद मडवी. फलंदाज विवेकसाठी. रनअप फॉलोअप मध्ये थोडासा चाचपडलाय. पुन्हा एकदा प्रमोद विवेकसाठी. ओहो, शॉर्टपिच चेंडू होता. मला असं वाटतं हा चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसला सर. एवढा पाठी टाकला होता फलंदाजाला आणि सीधा सीमा रेषा पार ठोकलाय. दोन चेंडू जर प्रमोदचे असतील तर तिसरा चेंडू मात्र विवेकसाठी होता. षटकार आलाय मित्रांनो. धावसंख्या 6 या आकड्याने धावपळ करतय. दोन मित्र एकत्रित येऊन ही मात्र स्पर्धा मात्र आयोजन केले. नितेश कदम आणि अक्षय देवकरे. मित्रांनो नक्कीच यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे, कारण का आपल्या खेळाडूंना क्रिकेट स्पर्धेची जरूरत असते. रब्बल बॉल असो मग टेनिस क्रिकेट असो, आपल्याला स्पर्धा मात्र इम्पॉर्टंट असतात आणि तसेच आयोजकसुद्धा इम्पॉर्टंट असतात. तेच या आयोजकांच्या माध्यमातून मी आभार मानू इच्छितो. पुन्हा एकदा प्रमोद. ओहो, ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्या खर्च केले. चांगले गोलंदाजी केले ते म्हणजे प्रमोद याने. दुसरा सामना चालू या मात्र स्पर्धेतला. पुन्हा एकदा प्रमोद. ओहो, पुन्हा एकदा. वाह, काय चेंडू मित्रांनो टाकलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव टाकलाय चेंडू. फलंदाजाला काहीसा कळलं नाही अजून. ज्या षटकातला विचार केला तर मला असं वाटतं फक्त षटकारच जो आलाय तो, बाकी काही रन नाही आलेत. पुन्हा एकदा. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता यार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. झेलबाद होण्याची संधी परंतु नाही. चौकार. शिरोळी संघाचा कर्णधार आपल्याला आयोजक बोलवत आहेत. आपण स्टेजवर यायचंय टॉस उडवण्यासाठी. शिरोळी संघ. पानसिंग तोमर. येस, करण आलाय. कर्णधार करण. शेवटचा चेंडू मात्र थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने. पाहू शकाल आपण मित्रांनो. झेलबाद होण्याची संधी होती परंतु काही अंदाज मिळाला नाही. तर रब्बल बॉल क्रिकेटचा आणि चौकार मात्र इकडे फलंदाजाला मिळतो विवेक जाधव याला. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावसंख्या झालेली आहे आणि अजूनही 28 धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे 12 चेंडूमध्ये. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज बाबा. हो, शॉर्ट पिच चेंडू होता. सौरभने मात्र मोठा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षण चुकी करतोय. पुन्हा एकदा चौकार. अक्षयच्या विरुद्धात मोठा फटका खेळलाय सौरभ याने.
पुन्हा एकदा सौरभ मोठा फटका खेळलाय पहिल्या चेंडूला. ओ माय गॉड, व्हेरी क्यूट अँड शॉर्ट अँड ब्युटिफुल षटकार. काय फटका खेळलाय मित्रांनो, सजवलाय मित्रांनो. रिप्ले मध्ये तुम्ही पहा, पुढे सरसावून खेळलाय फटका. यस, मला असं वाटतं तो तयारच होता त्या चेंडूसाठी. 2 चेंडू मध्ये 10 धावसंख्या मात्र आता कुठून काढलं ते फलंदाज सौरभ याने. मला असं वाटतंय पवेलियन मधून सेट होऊनच आल्या की काय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सौरभ साठी काय रणनीती असेल. इकडून मात्र 18 धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे 10 चेंडू मध्ये. मित्रांनो थोडासा फास्ट खेळवायचा आहे आपल्याला, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा सौरभ. ओ इकडे मात्र पंच कौलवतायत, नकारात्मक चेंडू असेल हा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तयार फलंदाज. ओहो यस, 2 चेंडू मात्र मोठे फटके खेळले, परंतु अक्षयने सुद्धा दाखवून दिलं मी मात्र कमी नाहीये इकडं. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. नवीन फलंदाज येतोय वन डाऊनच्या रूपामध्ये. सौरभ बाद झालाय. मालूचे संघ 12वा प्रतिनिधी आपला नाही आलाय. मालूचे संघ प्लीज आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. इथे स्कोअर कार्ड मध्ये थोडंसं नावाजोखामध्ये थोडासा उल्लेख करता येत नाही आम्हाला. येस, वन डाऊनच्या रूपाने फलंदाज आले नवीन. पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा निखिल तयार होतोय. ओहो मोठा फटका खेळायचा होता, बॅटीची इनसाइड एज लागली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज दुसरा. पंच चेंडू किती शिल्लक आहेत? 1. ओके. अक्षय 2 मोठे फटके जरूर आले, परंतु कमबॅक केलंय मात्र चांगल्या प्रकारे. ओहो पुढे टाकला होता. यस, निर्धाव चेंडू. यस, शतक संपलंय. आणि इकडून मात्र आता 17 धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे मालूचे संघाला. सौरभने मोठे फटके खेळले, विवेकने सुद्धा मोठे फटके खेळले, परंतु शेवटचे हे 4 चेंडू मात्र कडापे संघाच्या बाजूने मात्र ठरले. ते निर्धाव चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 विकेट सुद्धा आली आहे. आता मात्र इकडे सामना पाहण्यासारखा असणार आहे ते म्हणजे मालूसचे विरुद्ध कडापे, शिवप्रेरणा कडापे. येस, स्लॉग ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज. कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे बाबा? सूरज. यस, पहिला चेंडू इकडे मात्र नो बॉल. यस, नो बॉल. यस, अँड फ्री हिट. येस, दारू सोबत जसा चकना लागतो तसा नो बॉल टाकला तुम्हाला फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. येस,
इकडे मात्र कोस्ते संघाचे कर्णधार सुशांत पवार देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करा आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वा इकडे मात्र झेलबाची संधी होती परंतु पंच कळवत आहेत थायपॅडला लागून मात्र क्षेत्ररक्षकांनी इकडे मात्र झेल घेतलाय. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. 5 चेंडूमध्ये आता मला असं वाटते 16 धावसंख्येची गरज असणार आहे. विवेकला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. एक मोठा फटका इकडून मात्र सामन्याला कलाटणी येईल. 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. पाहूया पुन्हा एकदा. ओहो फर्निचर उद्ध्वस्त केलाय. पुढचा चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजलं नाहीये. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विवेक. आता उर्वरित 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. सामना कुणाच्या बाजूनेही झुकू शकतो मित्रांनो. रब्बल बॉल क्रिकेट आहे. कधी मालूस ते कधी कडापे तर कधी मालूस ते. पाहूया काय होतंय मित्रांनो या सामन्यामध्ये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फलंदाज थोडंसं लवकर यायचं आपण क्रीजवर. पहिल्या सामन्यामध्ये मात्र साखलेवाडीने इकडे मात्र विजय प्राप्त केलाय. बोरमत संघ मात्र इकडे पराभूत झालाय. दुसरा सामना इकडे मात्र चालू आहे. मालूस विरुद्ध कडापे. ओहो शॉर्ट पिच चेंडू होता. काहीसा ओळखला नाही. गती परिवर्तन केलं गोलंदाजाने. कौतुक करावे लागले या गोलंदाजाचं ते म्हणजे सूरज यांचं. आता उर्वरित चेंडू म्हणजे 3 आणि 3 चेंडूमध्ये मला असं वाटतं महेंद्र यस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यस 4 चेंडू सळगचे मात्र निर्धाव टाकलेत गोलंदाज सूरज याने. ओहो मोठा फटका आलाय परंतु थोडासा उशीर झालाय मित्रांनो. खूपच उशीर झालाय. हे जर फटके थोडेसे लवकर आले असते तर सामना नक्कीच मालुसते संघाच्या बाजूने झुकला असता परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. 1 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडूमध्ये 16 धावसंख्या सुद्धा होताना मी मित्रांनो पाहिलेत. मला असं वाटतं बोनकोडे या ठिकाणी मात्र सामना चालू होता आणि त्या ठिकाणी 1 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज होती. तिकडे मात्र एरोली संघ मात्र विजय झाला होता. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. पाहूया. ओ इकडे मात्र मालुसते संघ पराभूत झालाय आणि कडापे शिवप्रेरणा कडापे या संघ विजय झालाय. बॅड लक फॉर मालुसते. कॉंग्रॅच्युलेशन फॉर कडापे.